आपण पाहतोय की काल मुकुंदनगर परिसरातील इस्लामिया बेकरी जवळ एक मोठी दुर्दैवी घटना घडली। सादत किराणा स्टोअर च्या जो हौद होता त्या हौदामध्ये एका बालकाचा 4 वर्षीय बालकाचा पडून त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि निश्चितच त्या सर्व कुटुंबावर एक दुःखाचं सावट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि आता सध्या एक मोठी बातमी समोर येते की ज्या बालकाचा काल मृत्यू झाला होता त्याच्या वडिलांनी आज भिंगर कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। कोणाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि काय अधिक माहिती द्याल? शादाब किराना दुकान वाले पे गुना दाखिल करा है। और म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आता तुमच्या मागण्या काय आहेत, प्रामुख्याने तुमच्या पुढील मागण्या काय असणार आहेत? आपल्यासोबत इतर त्यांचे काही मित्र देखील आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने आज तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलाय? ये सब पूरा काम उसका अतिक्रम में है, पूरा जितना हौद भी सब अतिक्रम में आया है। इसको इसके पहले 4 से 5 बार इनने जाके बोली भी थे कि भाई ये बच्चे खेलते हैं, मैं इसको बंद कर दे, तो उनने कुछ बंद करने का सुना नहीं। उनको जो और आड़वी तिड़वी बात करा। इसके पहले बकरी का बच्चा भी गिरा था उसमें, तो भी उनने कुछ ऑब्जेक्शन ले लिया, बोले जब बच्चा गिरेगा जब देख के लेंगे, बोले ऐसा बोला। पूरा काम अतिक्रम में हो गया है। अभी हमने आज तो सबको निवेदन भी दे के आया है कि जल्द से जल्द इनके ऊपर कार्रवाई होने मांगती है। निश्चितच कुठेतरी आपण पाहतोय की हौद देखील जे आहे ते हौद आपण पाहू शकतो स्क्रीनवरती। हा हौद देखील अतिक्रमणामध्ये बांधण्यात आल्याची तक्रार महानगरपालिकेमध्ये केलेली आहे। त्याचप्रमाणे आता तुमच्या प्रामुख्याने मागण्या काय आहेत, पोलिसांकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? कड़ी से सजा देना मांगता उसको, शादाब किराना स्टोर वाले को। पुलिस ने इसकी पूरी जिम्मेदारी इनके घर के पूरे जिम्मेदार पुलिस वाले रहेंगे। इनके ऊपर कभी सजा नहीं हो गई तो पूरे घर वाले की जिम्मेदार पुलिस वाले रहेंगे। निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की नागरिकांमध्ये आक्रोश आहे। तसेच इम्रान शेख जे आहेत त्या मृत मुलाचे वडील ते देखील या ठिकाणी मागणी करतात की त्या जे काही गुन्हेगार जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कडी त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी इम्रान शेख हे करत आहेत। निश्चितच आपण पाहतोय की आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहेत, काय माहिती द्याल, काय सांगाल? इथं त्यांना सांगितलं होतं आपण 2-4 वेळा नाही का, त्या हौदामध्ये बकरी बी पडली होती, ती बकरी मेली, मांजर मिलती, तरी सांगितलं त्यांना नाही का ते हौदाला झाकण लाव। ते काय म्हणले कोण मेलं ना बोले तर बघू बोले, काय नाही का आता कोण मेलं का बोले त्या हौदामध्ये, एवढं बोलला तो शादाब किराणा दुकानवाला। निश्चित आपण पाहतोय की सर्वसामान्य जे नागरिक आहेत येथील आसपासचे नागरिक आहेत त्यांच्यासोबत देखील आपण बोललेलो आहोत आणि आपण पाहतोय गुन्हा दाखल झालेला आहे आणि लवकरात लवकर अटक करण्याची मागणी या ठिकाणी जे मृत मुलाचे वडील आहेत तसेच त्याचे जे इतर कुटुंबीय आहेत त्यांच्याकडून होत आहे। काय सांगाल तुम्ही, आता सध्या काय परिस्थिती आहे, पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलंय? कड़ी से जरी कार्रवाई होना मांगता है उसके ऊपर, शादाब किराना तो पूरी जिम्मेदारी पुलिस वाले के ऊपर रहेगी। हाँ, पुलिस से हमारी उम्मीद है। निश्चितच आपण पाहतोय की पोलिसांकडूनच आम्हाला अपेक्षा आहेत असा सूर कुठेतरी मृत मुलाचे वडील इम्रान शेख यांनी लावला आहे।